तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री संस्कृत। आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा जी आपल्याला गुरुपुष्य अमृतच्या दिवशी करायची आहे। गुरुपुष्य अमृत हे ह्या महिन्यात पण आहे, म्हणजे 21 मेला पण आहे आणि 18 जूनला पण आहे। तर तुम्ही ही सेवा कारण की आता अधिक मास चालू आहे, पुरुषोत्तम मास आहे। अधिक मास, या अधिक मासाला खूप महत्त्व आहे। या अधिक मासामध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा, विष्णू भगवानांना प्रसन्न करून घेणारी सेवा असं आपण करत असतो। याला धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात। तर प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये आपल्या काही अडचणी असतील, दुःख असतील किंवा स्वप्न पूर्ण होत नसतील, मनातल्या कामना पूर्ण होत नसतील, घरातली लक्ष्मी टिकत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी यावी असं तुम्हाला वाटत असेल, किंवा अडकलेले पैसे आहे, कोणाला दिलेले पैसे आहे आणि ते तुम्हाला परत मिळत नसतील, तर तुम्ही ही जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही करून बघा। ही खूप सिद्ध आणि अनुभव अशी सेवा आहे। भरपूर जणांना याचा फरक जाणवतो आणि असा एक अनुभव आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच मी कृती सुद्धा करून दाखवलेली आहे की आपल्याला 24 दिवसाची ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशा पद्धतीने करायची आहे। तर प्रत्येक स्त्रीने ह्या म्हणजे अधिक मासामध्ये ही जर सेवा केली तर अनंत पुण्य तर आपल्याला मिळत असतं, पण दिव्यांचं दान सुद्धा आपल्या हातून लक्ष्मी मातेला होत असतं। आणि ह्या महिन्यामध्ये दिव्यांचं दान सुद्धा 33 दिव्यांचं दान खूप महत्त्व सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहे ह्या गुरुपुष्य अमृतला, तर त्याच्याने आपलं कल्याणच होणार आहे। केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही, ती तुमच्या फलाला येईल। तर आता बघा, गुरुपुष्य अमृत हे 21 तारखेला आलेलं आहे आणि ह्या गुरुपुष्य अमृतच्या दिवशी आपल्या घराचा जो उमरा आहे तो सुद्धा आपल्याला हळदीने लेपन करायचं आहे। तसं तर हा जो अधिक महिना आहे तो पूर्ण अधिक महिनाभर, म्हणजे पूर्ण महिनाभर जर तुम्ही हळदीचं लेपन केलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते। लगेच नंतर ना गोपद्म सुद्धा तुम्ही काढू शकतात। गोपद्माला खूप महत्त्व आहे। खूप पवित्र असं गोपद्म असतं, जे 33 असतात, ते काढल्याने सुद्धा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि भगवानाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये निवास करत असतो। दुसरं म्हणजे ह्या काळामध्ये विष्णू भगवानाची सुद्धा तेवढीच सेवा केली जाते। ज्या घरामध्ये विष्णू भगवानाची सेवा असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते। म्हणून आपल्याला ह्या गुरुपुष्य अमृत योगावर ही सेवा करायची आहे। भरपूर जणांनी मागच्या गुरुपुष्य अमृत वेळेस केलेली आहे, पण आता हा अधिक मास आलेला आहे, तर ह्या अधिक मासामध्ये आवर्जून आपल्याला ही सेवा करायची आहे। आता याच्यासाठी तुम्हाला विटाळ वगैरे असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक झालेले असेल ते दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सुरुवात करायची। बघा, सुतक म्हटलं तर 12 दिवसाचं असतं। तर तुम्ही ह्या 12 दिवसामध्ये जर नाही करू शकलात, म्हणजे या गुरुपुष्य अमृतला, तर तुम्ही जून महिन्यामध्ये 18 तारखेला येत आहेत त्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल। तर आपल्याला ही सेवा कशी करावी ते तुम्हाला सांगते। सेवा अतिशय साधी आणि सिंपल आहे। तर सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगते, त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जर चांदीचा मोठा दिवा असेल तरी चालेल, चांदीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा मातीची पंती असते मोठी ती घेतली तरी चालेल, किंवा आपल्या घरामध्ये पितळाचा दिवा असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल। जो तुमच्या घरामध्ये दिवा असेल त्या दिव्यामध्ये आपल्याला ह्या फुलवाती जाळायच्या आहे। याच्यासाठी तुम्हाला फुलवातीच लागतील, तुम्हाला लांब वात चालणार नाही, यासाठी फुलवातीच घ्यायच्या। याला काहीच नियम नाही, फक्त जोपर्यंत तुम्ही ही सेवा करतात तोपर्यंत आपल्याला जे नॉनव्हेज आहे ते खायचं नाही, मग तुम्ही ही सेवा करू शकतात। तर ही सेवा बाहेर गावाला करायची नाही, ही सेवा आपल्याला 24 दिवसापर्यंत आपल्या घरामध्येच करायची आहे। उतरता आणि चढता क्रमाने करायची आहे। आता ही सेवा करण्यासाठी मी तुम्हाला कृती करून दाखवलेली आहे, ती कृती नक्कीच बघा, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला वाती ठेवायची आहे। याच्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप, कापूस लागणार आहे। जो कापूस असतो तो पिंजून ठेवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जी घाण असते तो व्यवस्थित काढायची आहे आणि त्याच्याने आपल्याला फुलवाती तयार करायची आहे। उतरता आणि चढत्या क्रमप्रमाणे वाती कशा लावाव्या ते तुम्हाला आता दाखवते, कृती करून दाखवते। उतरते आणि चढत्या वाती आपल्याला गाईच्या तुपामध्ये ह्या सगळ्या वाती भिजून घ्यायच्या आहे। फुल वातच लागेल, लांब वात घ्यायची नाही। यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला फुलच वात घ्यायची आहे। फुल वात ही गाईच्या तुपामध्ये अशा पद्धतीने आपल्याला डीप करायची आहे आणि पहिला दिवस झाला की पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2, 3, 4, म्हणजे जसे जसे दिवस वाढत जातील तर 12 दिवसापर्यंत तुम्हाला 12 वाती ठेवायच्या आहे। 13व्या दिवशी तुम्हाला म्हणजे आता चढता क्रमाने 12 वाती प्रत्येक दिवशी 1-1 वात प्रमाणे तुमच्या पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा वाती वाढत जातील। नंतर 12व्या दिवशी तुम्हाला 12 वाती ठेवायच्या आहे। 13व्या दिवशी तुम्हाला 13वा जो दिवस येतो त्या दिवशी सुद्धा 12च वाती घ्यायची आहे आणि म्हणजे तेव्हा आपल्याला
उतरता क्रम करायचा आहे। उतरता क्रम केल्यानंतर आपल्याला 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती ठेवायच्या आहे। अशा पद्धतीने ह्या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे। याच्यासाठी तुम्हाला आता सेवा सांगते, तुम्ही हा उपाय संध्याकाळी किंवा सकाळी करू शकतात। यासाठी उपासना कोणती करावी तर व्यंकटेश्वर स्तोत्राचं 1 वेळेस पठण करायचं आहे, श्री सुक्ताचं 16 वेळेस पठण करायचं आहे किंवा 1 वेळेस केलं तरी सुद्धा चालेल। सिद्ध कुंचिका स्तोत्राचं तुम्हाला 16 वेळेस किंवा 1 वेळेस पठण करायचं आहे। जेवढी जास्त सेवा करणार तेवढं जास्त आपल्याला फळ प्राप्त होतं। विष्णू गायत्री मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे। या सेवा अधिक मासामध्ये केलेल्या अनंत पुण्याची आपल्याला प्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये होते। आणि हे दिवे जर आपण प्रज्वलित केले तर आपलं दिव्यांचं दान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। म्हणून ही सेवा उतरती आणि चढत्या क्रमाप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये रोज 24 दिवसापर्यंत करायची आहे। तर ही सेवा अतिशय साधी सिंपल आहे, नक्कीच करा, अनुभव घ्या, तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि तुमच्या मनातली कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। की कृती करून की कशा पद्धतीने आपल्याला त्या पद्यांमध्ये ज्या वाती मी तुम्हाला दाखवल्या त्या कशा ठेवायच्या आहे, त्याच्यावर कोणते कोणते मंत्रतंत्र म्हणजे मंत्र बोलायचे आहे, हे मंत्र म्हटल्याने नक्कीच सिद्ध प्राप्ती होते आणि जे आपल्या कामना असतात त्या पूर्ण होत असतात। आलेले कामे मार्ग लागतात, म्हणजे अडकलेले पैसे मिळत असतात। तर ही सेवा खूप प्रभावी आहे, नक्कीच करू बघा, अनुभव येईल, अनुभव आल्याशिवाय राहत नाही। आणि ही सेवा केल्याने नक्कीच तुम्हाला अनंत पुण्याची तर प्राप्ती होईल, पण आपल्या हातून जे दिवे आहेत त्यांचं सुद्धा दान होईल। तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही सेवा नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ।